नमस्कार श्रोतेहो, मी अश्विनी कुलकर्णी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्गाचा ECG. अश्विन होतो आषाढ श्रावण, अश्विन होतो आषाढ श्रावण, अन मंदावतात वाऱ्याने अंगणात लावलेल्या पणत्या, अन मंदावतात वाऱ्याने अंगणात लावलेल्या पणत्या, सरींवर सरी कोसळतात, तो ढगांचा गडगडाट वाढवतो हृदयातील धडपड, तो ढगांचा गडगडाट वाढवतो हृदयातील धडपड. विद्रूप अवतारात पडणाऱ्या पावसाने दिसेनासे होतात आजूबाजूच्या घरातील कंदील, विद्रूप अवतारात पडणाऱ्या पावसाने दिसेनासे होतात आजूबाजूच्या घरातील कंदील. ऐन सणात होतं माणसाच्या मनाविरुद्ध, अन माणूस म्हणतो ऋतू बदललेत. मग माणूस काढू लागतो ECG ऋतूंचा, मग माणूस काढू लागतो ECG ऋतूंचा, त्यातील बिघाड शोधण्यास. खरंच निसर्गाने आपल्या वर्षभराच्या टप्प्यात ऋतू बदलून फरक केलाय, खरंच निसर्गाने आपल्या वर्षभराच्या टप्प्यात ऋतू बदलून फरक केलाय. विचारा प्रश्न स्वतःलाच. खरं तर माणसाच्या प्रगतीचा आलेख उंचावत असताना निसर्गाच्या जपणुकीचं व्यवस्थापन कोलमडतंय का? माणसाच्या प्रगतीचा आलेख उंचावत असताना निसर्गाच्या जपणुकीचं व्यवस्थापन कोलमडतंय का? माणसाचं मन, विचार, भावना आणि त्यानुसार होणारी कृती भविष्याची उंच स्वप्न रंगवताना आपणच बदलतोय निसर्गाचा ECG, आपणच बदलतोय निसर्गाचा ECG. अर्थात आपल्याकडून पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा क्षय हेच जबाबदार आहे या बदलणाऱ्या काळाला. कदाचित काळ बनून हाच काळ खाऊन टाकू शकतो सर्वांनाच, कदाचित काळ बनून हाच काळ खाऊन टाकू शकतो सर्वांनाच, हे समजून न घेता उलट खापर फोडतो आपण ऋतूंवरच, हे समजून न घेता उलट खापर फोडतो आपण ऋतूंवरच. ते बदलत चाललेत म्हणून, ते बदलत चाललेत म्हणून. धन्यवाद.